1 चमचा साखरने झुरळांना पळवून लावण्याचा एकदम खात्रीशीर असा उपाय आहे. नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला माहितीच असेल, घरामध्ये एकदा का झुरळ झाले तर त्यांना घालवण्यासाठी फार नाकेनऊ येतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी तर कराव्याच लागतात. पण त्यासाठी आपण काय करतोय, मार्केटमधनं अशी महागडे केमिकल्स घेऊन येतो ज्याचा की आपल्याला सुद्धा साईड इफेक्ट होऊ शकतो, कारण त्याचा स्मेल एवढा स्ट्रॉंग असतो की त्याचा साईड इफेक्ट आपल्याला होतच होतो आणि ते असं पॉयझनस असतं. त्यामुळे घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये आपण आज असा कारबाज आणि खात्रीशीर उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, ज्याने 100% तुमच्या घरातील झुरळ जाणार आहेत. आता बघा, आपल्याला घ्यायचं आहे सगळ्यात पहिले ती म्हणजे साखर. पिठी साखरेचा वापर करायचा नाही आहे, आपल्याला साखरच घ्यायचं आहे. म्हणजे ही जी साखर असते ना, ती झुरळांना फार आवडते. त्यामुळे त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला त्यांना जे आवडतं तेच त्यांना आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे आपण इकडे साखरेचा वापर केलेला आहे. 1 चमचा आपल्याला साखर लागणार आहे, जास्त साखर घ्यायची नाही आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ. साधारणतः 2 चमचे घेतलं आहे. आता गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इकडे बेसन घेऊ शकता किंवा मैदा घेतला तरीही चालणार आहे. तर आता इकडे 1 चमचा साखरेसाठी आपण 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता हे जे काही प्रमाण मी सांगते आहे ते तुम्ही वाढवूही शकता किंवा कमीही करू शकता. आता बेसन जर तुम्ही घेतलं ना तरीही चालणार आहे आणि बेसननं ओलावा जास्त वेळ टिकून राहतो, त्यामुळे गव्हाच्या पिठाऐवजी बेसन नक्की घ्या. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे बेकिंग सोडा. 1 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोड्याऐवजी आपल्याला बेकिंग पावडरचा वापर करायचा नाही आहे, फक्त आणि फक्त बेकिंग सोडा इकडे वापरायचा आहे. पण तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल मग तुम्ही इनो घेतलं तरीही चालेल. आणि सगळ्यात लास्ट इन्ग्रेडियंट तो म्हणजे तंबाखू. तंबाखू तुम्हाला कुठेही जे आहे भेटून जाईल. अगदी 10 रुपयाची तंबाखू हे मिळते, तर ती मी घेतली आहे साधारणतः अर्धा चमचा. आणि ह्या तंबाखूमुळे जे आहे हे जे सोल्युशन आपण बनवतोय ना, ते अगदी कारपाज असं होणार आहे. तुम्हाला माहितीच असेल, तंबाखू शरीरासाठी बिलकुल जे आहे चांगली नसते. वृद्ध माणसं याचं सेवन करत असतात, पण त्यांनीसुद्धा ही खाल्ली नाही पाहिजे. खूप आपल्या शरीरासाठी घातक असा ही तंबाखू असते. त्यामुळे आपण याचा वापर झुरळांसाठी नक्कीच करणार आहोत. तर बस तुम्हाला हे 4 वस्तू यामध्ये घालायच्या आहेत. अगदी घरामध्ये अवेलेबल वस्तू आपण इकडे घातल्या आहेत. हां, तेवढं खरं आहे, तंबाखू तुम्हाला मात्र बाहेरून विकत आणावी लागेल. पण घरामध्ये जर वृद्ध माणसं असतील तर तुमच्याकडे तंबाखूसुद्धा जी आहे ती नक्कीच तुम्हाला त्यांच्याकडे नक्की भेटेल. आता थोडं थोडं पाणी आपण यामध्ये टाकून आपल्याला एक सेमी सॉलिड कन्सिस्टन्सीचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता बघा, हे आपण 2 ते 3 पद्धतीने सुद्धा वापरू शकतो. पहिली पद्धत म्हणजे पावडर फॉर्ममध्ये. तुम्ही तुमच्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ही पूर्ण पावडर तशी ना तशी टाकू शकतात. पण तुम्हाला माहितीच असेल, घरामध्ये जर लहान मुलं वगैरे असतील किंवा मग घरामध्ये आपण रोज झाडू मारतोच, कानाकोपऱ्यातून घेत असतो, त्यामुळे ती पावडरसुद्धा झाडल्या जाईल. त्यामुळे आपण कुठेतरी तो एक ऑप्शन ड्रॉप करूयात. पण जर तो तुम्हाला खरंच करायचं असेल, कानाकोपऱ्यामध्ये टाकायचं असेल, तुम्ही टाकू शकता. दुसरं की थोडंसं एकदम पातळ करायचं कागदावर ठेवून, तसंही करू शकता. पण घरामध्ये लहान मुलं, तुम्हाला माहितीच असेल, माझ्याही घरी छोटीशी मला मुलगी आहे तर ती आहे, त्यामुळे मला इकडे सगळ्यात सेफ वाटते ऑप्शन तो म्हणजे असे छोटे छोटे लाडू करणं. पण खरं सांगू का, तुमच्या घरामध्ये जर छोटे मुलं असतील तर त्यांच्यासमोर हे करू नका. आणि जेव्हाही तुम्ही हे कुठेही टाकणार आहात तर त्यांच्यासमोर टाकू नका. लहान मुलांना जिथे जायचं नको तिथे ते आधी जातात. त्यामुळे या गोष्टीची नक्की खबरदारी घ्यायची आहे. आणि याचीही खबरदारी घ्यायची आहे की हे तुम्ही टाकल्यानंतर अनावधानाने जर तुम्ही घरामधनं झाडत असाल आणि जर अनावधानाने ते जो लाडू आपण कानाकोपऱ्यात टाकला तो समोर आला तर तो पटकन जिथल्या तिथे टाकणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की लक्षात घ्या. आता हे बनवत असताना यामध्ये साखर असते. आणि दुसरी गोष्ट, हे तुम्ही बनवत असताना एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची आहे, घराची साफसफाई करायची आहे. घरामध्ये जर झुरळांचे अंडे वगैरे असतील तर ती अंडी तुम्हाला आधी सगळ्यात पहिले काढून टाकायची आहे, साफ करायची आहे. नाहीतर तुम्ही कितीही उपाय केले ना तरीसुद्धा झुरळांना बिलकुल तुम्ही घरातून घालू शकणार नाही, कारण त्या अंड्यातून झुरळं ॲज युज्युअल बाहेर येणार आहेत. तर मग घरामध्ये अशा पद्धतीचे सिलेंडर आपले असतात, एक्स्ट्रा सिलेंडर, लावलेलं सिलेंडर, त्याच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला टाकायचं आहे, कारण त्याच्या खाली होल असतात, तर त्या होलमधून झुरळं तिथे जाऊन बसतात. त्यामुळे तुम्हाला तिथे ते नक्की घालायचं आहे. त्यानंतर फ्रीज
किंवा कूलर असेल आणि वॉशिंग मशीन असेल ते असे कानाकोपऱ्यात आपण ठेवत असतो, तर त्यांच्या कानाकोपऱ्यातसुद्धा तुम्हाला हे घालायचं आहे किंवा तुम्ही त्यांच्या स्टँडलाही चिपकवूनसुद्धा ठेवू शकता. सो घरामध्ये बेसिकली जिथे कानाकोपरे आहे तुम्हाला असं वाटते तिथे जास्त झुरळ झाले तिथे घालायचं आहे. आणि सगळ्यात मेन असतं तो म्हणजे आपलं गॅस ओटा, आणि तिथेसुद्धा तुम्हाला हे घालून घ्यायचं आहे. घरामध्ये जर असे कार्डबोर्ड असतील तर तिथे हमखास झुरळ होतात, तर त्यामुळे हे कार्डबोर्ड नेहमी स्वच्छ करणं गरजेचं असतं. आणि अशा ठिकाणी तुम्ही जे आपण लाडू बनवून ठेवलेत ते तुम्हाला नक्की घालायचे असते, कारण कार्डबोर्डमध्ये झुरळांना अगदी सोयीस्कर असं टेम्परेचर मिळतं, त्यामुळे तुम्हाला हे नक्कीच तिथे घालायचं आहे. मी असं सज्जावरती ते ठेवलेलं आहे, त्यामुळे मी खालनंच ते फेकते आहे. आणि एक गोष्ट अजून, हे कार्डबोर्डमध्ये ना एकदा का झुरळ झाले ना तर ते जात नाही, त्यामुळे ते नेहमी साफ ठेवायचे. त्यानंतर घरातील सोफा, जर अशा पद्धतीचा सोफा असेल किंवा लाकडी जरी असेल ना तरी त्याच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला टाकायचं आहे, कारण एखाद वेळेस असतं बरं का कानाकोपऱ्यात अन्नाचं पदार्थ वगैरे काही कण वगैरे राहतात, तर मग अशा वेळेससुद्धा झुरळ होत असतात. त्यामुळे तुम्ही अशा कानाकोपऱ्यात हे घरामध्ये जेही असेल ना, आपले बेड वगैरे असतील तिकडेसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. पण लहान मुलं असेल तर शक्यतो तुम्हाला ह्या गोष्टीची खूप खबरदारी घ्यायची आहे. आणि घरामध्ये जर लाकडी फर्निचर असेल तर तिथे तुम्हाला टाकायचं आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरेल आणि एकदाच तुम्हाला रिझल्ट मिळेल असं नाही आहे, तुम्हाला हे रिपीट करावं लागेल तेव्हा नक्की रिझल्ट मिळेल. आणि घरामध्ये स्वच्छता मात्र ठेवावी लागेल. हा उपाय नक्की करा आणि कमेंटद्वारे तुमचा अनुभव शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. लाईक करायचं बिलकुल विसरू नका.